मंडळी, प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांना तुम्ही अनेक मालिकांमध्ये अभिनय करताना बघितलं असेल. पण अभिनेत्री असण्यासोबतच त्या एक प्रसिद्ध लेखिका सुद्धा आहेत. आई कुठं काय करते, अजूनही बरसात आहे, श्रीमंत घरची सून आणि ठिपक्यांची रांगोळी या अशा काही गाजलेल्या मालिकांचे लेखन त्यांनी केले. म्हणूनच एक लेखिका म्हणूनही त्या खूप प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री मुग्धा गोडबोले या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. वेगवेगळ्या विषयांवर आणि दररोजच्या जीवनात आलेले अनुभव ते आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर करत असतात. नुकतंच त्यांच्या एका फेसबुक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये ध्वनी प्रदूषणासंदर्भात त्यांचा संताप व्यक्त केलाय. या पोस्टमध्ये अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांनी म्हटलंय की गेले कित्येक दिवस म्हणजे जवळपास 20-25 दिवस आमच्या घराजवळच्या 2 मैदानांवर रोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून मेळा, जत्रा, जाहीर कार्यक्रम सुरू आहेत. 10-10:30ला संपतात. पण रोज संध्याकाळी 7 ते रात्री 10 जे असतं तेही त्रासदायकच असतं. माईकवरून बसाड्या आवाजात गाणारे, मोठ्याने लावलेले स्पीकर, अगदी सुंदर मराठी गाणी सुद्धा रोज संध्याकाळी एवढ्या मोठ्या आवाजात का ऐकायची? आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी काय महिना सहन करायचं? आज कसली तरी जत्रा, उद्या महोत्सव, परवा कुठला तरी प्रादेशिक बाजार, यांचं संपतच नाही. याबद्दल काही बोलायची सोय नाही, कारण सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत हे सगळं मोडतं. याच मैदानावर असंख्य वेळा असंख्य विविध कारणाने फटाके उडवले जातात. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय रे भाऊ, अशी अवस्था आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक बाहेर जातात, तसं आता यंदा या लादलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या हंगामात इथून बाहेर कुठंतरी जावं का, याचा विचार करावा लागणार, असं अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांनी म्हटल्यानंतर अनेकांनी त्यांच्या या पोस्टचा संबंध 22 जानेवारीशी जोडला. पण याबद्दल स्पष्टीकरण देत अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी पुन्हा एक नवीन पोस्ट केली. यात ते म्हणताय की माझ्या पोस्टचा 22 जानेवारीशी काही संबंध नाही. मला कोणत्याही प्रकारच्या कर्कश ध्वनीचा त्रास होतो, मग तो कोणत्याही निमित्ताने आलेला असला तरी. मी आज हे लिहिलं कारण त्याचा माझ्या कामावर, एकाग्रतेवर आणि मानसिक स्वास्थ्यावर थेट परिणाम होत आहे गेले कित्येक दिवस. बाकी ज्यांना त्यातून जे अर्थ काढायचे आहेत त्याने ते खुशाल काढावेत. कीव करण्यापलीकडे मी काहीही करू शकत नाही, असं म्हणत अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांनी त्यांच्या घराजवळ होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा मांडला आहे. यात काही प्रेक्षकांनी त्यांचं समर्थन केलंय, तर काहींनी त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्लाही दिलाय.